अरिहंत सिद्ध. आपण ओम. छान. खाणारा नाही, जाणणारा आहे, हे की नाही. कारण जे काही खातो पितो ते आपण शरीराला टिकवण्यासाठी आहे, परंतु शरीर व्यवस्थित काम द्यावं म्हणून आपण खातो पितो. परंतु जीवाचं काय आहे, जीवाचा आहार काय आहे बरं? तर जीवाला वास्तविक पाहता आहाराची गरज नाहीये. कारण जे नाशवंत असतं त्याला टिकवण्याची गरज असते. जे अनादि अनंत राहतं त्याला टिकवण्याची, खाण्यापिण्याची गरज असत नाही. म्हणून मी तर सदैव राहणार आहे. आणि मी टिकून कशामुळे आहे? तर माझ्या अस्तित्व गुणाने. आपल्यामध्ये कोणता गुण आहे? छान. अस्तित्व गुण आहे. आणि अस्तित्व गुण आपल्याला निर्भय बनवतो. भीती नाही वाटत मरणाची, भीती नाही जन्माची. या संसार भ्रमणामध्ये आपण अनेक जन्ममरण केले, परंतु जन्ममरण शरीराचा संयोग वियोग आहे. जीव तर कायम राहिला ना, जीव मेला नाहीये. नाही मरत, बरोबर आहे. मग मी जीव आहे ना, मग मी मरतो का? नाही मरत. मी दुसऱ्या गतीमध्ये निघून जाणार, हे की नाही. मग जीव मरत नाही, जीवाला जन्म नाही, जीव अनादि अनंत आहे. मग त्याची साधना कशासाठी करायची? तर आम्ही ज्या परवस्तूंचा संयोग आपल्याला होतो, जसं या शरीराचा संयोग झाला, घर दार, मुलं बाळ, धन, अनेक गोष्टी आपल्या सानिध्यात येतात आणि ते आपल्याला आपले वाटू लागतात. त्यामुळं मोह भाव निर्माण होतो. मोहाने काय होतंय? एकत्व होतं. ते असतील तर माझं अस्तित्व आहे, ते नष्ट झालं तर मी नष्ट झालो, असं होतं. आणि तो मोह नष्ट करण्यासाठी साधनेची गरज आहे. आत्मा तर स्वतंत्र शुद्ध एकत्व स्वरूप आहे, परंतु आमची मान्यता काय आहे? विपरीत बनते. या सानिध्यामध्ये आम्ही काय होतो? भ्रमित होतो. जे दिसतंय ते आपलं आहे का जे दिसत नाही ते आपलं आहे? जीव तर दिसत नाहीये, मग त्याला आपण आपले रूपाने स्वीकार कसा करणार? मग ती दृढता वाढण्यासाठी, ती श्रद्धा निर्माण होण्यासाठी आपल्याला सानिध्य हवं. देवशास्त्र गुरूंचं आपल्याला सानिध्य पाहिजे आहे. चिंतनाचं चिंतन करायला हवं, हे का नाही. चांगले चांगले भाव करणं आवश्यक आहे. जसं कोणताही बाहेर कार्यक्रम असला, लग्न वगैरे असेल किंवा काही कार्यक्रम दुसरे असतात ना, मग तसा कार्यक्रम असल्यानंतर चांगली नुसती साडी नेसली तर संपलं का काम? आपण चांगली साडी वगैरे नेसतो ना, मग त्याबरोबर काय? त्याच्यामुळे नुसती शोभा नसते, त्याच्याबरोबर काय करावं लागतं? बाहेर कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर नटायला लागतं. मग काय काय करतो आपण, हे ना. सगळेजण बघतो ना आपण काय करतात, दागिने घालतात, हे की नाही. नवीन पातळ नेसतात, दागिने घालतात हातामध्ये, पायामध्ये, गळ्यामध्ये, हे की नाही, कानामध्ये. आणि मग काय होतो? त्यामुळं त्याला काय वाटतं? आपण छान दिसतोय. म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची शोभा किंवा ह्या शरीराची शोभा वाढवण्यासाठी आपण त्याला चांगले कपडे घालतो, आणि त्याबरोबर त्याला आणखी शोभिवंत करण्यासाठी त्याच्यावर दागदागिने घालतो. परंतु काय आहे? त्याच्यामुळं आपल्याला वाटते शरीर शोभिवंत दिसतंय. तसं जीवाची पण शोभा आपल्याला करायची आहे.
जीव पण शोभायमान होतो है ना. कशाच्या द्वारे? धर्माच्या द्वारे. मग धर्म धारण केलेला आहे तर धर्मामध्ये आणखी शोभिवंतता, सुंदर दिसण्यासाठी काय गरज आहे? आपल्या अनंत गुणांची काय आहे? एक परिणती, चांगली परिणती होणं आवश्यक आहे. ती जीवाची शोभा आहे, है की नाही. तुम्ही बघा, कुणाला बघा, डोळे उघडलेत का तुम्ही? मी दिसते का तुम्हाला? कुठं आहे? मंजुताई आहेत का? असं बघा की. म्हणजे काय आहे? आपल्याला ऐकण्यामध्ये उत्साह येतो. बरोबर. मग काय आहे? काय सांगितलं? धर्म शोभिवंत आहे आपल्या अनंत गुणांनी. धर्माची शोभा आहे कशाच्या द्वारे? आपल्या धर्माच्या द्वारे, साधनेच्या द्वारे, है ना. आणि त्याचबरोबर शोभिवंत करायचे, धर्मवंत हा आत्मा कसा बनेल? तर त्यासाठी भावना काय करायच्या? भावायच्या आहेत. षोडशकारण चालू आहे ना. मग 16 भावनांचं चिंतन करतो, म्हणजे एक एक भावना आमच्या या जीवाला शोभायमान करतात, अलंकृत करतात, सुंदर बनवतात, हे की नाही. आपले विचार सुंदर तर आपण सुंदर, आणि विचार बिघडले तर आपण बिघडलो. म्हणून आपले विचार, आपले परिणाम, है ना. विचार म्हणजे काय? परिणाम असतात, आणि हे परिणाम आपल्याला छान ठेवायचे आहेत. यासाठी काय सांगितलं? की मी सदैव राहणारा आहे, माझं अस्तित्व स्वीकारलं, त्यामुळं जीव निर्भय झाला. याचबरोबर सांगितलं की जो आत्मस्वभावाला जाणतोय तर तो जर निर्भय बनतोय तर त्याला काही निर्भय बनतो याचा अर्थ काय? कशाची भीती नाही वाटत. हे शरीर सुटणार, भीती वाटते का? नाही वाटत. म्हणून तर आपण 12 वर्षाची संलेखना धारण केलेली आहे. ही निर्भयता आहे. एवढं सहजासहजी अशी व्रत घेतली जात नाहीत. मनुष्याला भाव होतात. जीव ज्या गतीमध्ये जातो तिथं रमतो. ते शरीर त्याला आवडायला लागतं, आणि त्या शरीराबरोबर त्या शरीराच्या संयोगात येणारे जे लोक आहेत, ज्या वस्तू आहेत, त्या पण आपल्याला आवडू लागतात, है की नाही. म्हणून त्या आपण काय करायचंय? जाणायचंय हे सगळं माझ्यापासून भिन्न आहे, आणि या भिन्नतेसाठी आपल्याला त्याचं स्वरूप जाणायला हवं. कशाचं स्वरूप जाणायचं? या शरीराचं. शरीर चांगलंय का? नाही. शरीर नाशवंत आहे शरीर हे असुची आहे. सगळ्या मळाची खाण आहे. नवद्वार बहे घिनकारी. हे शरीर जे आहेत तर यातून नवद्वार वाहतायत. आणि हे शरीर चांगलंय का? नाही. 7 धातू भरलेले, रक्त, हाड, मांस वगैरे सगळं. मग ते पाहावं तरी वाटतंय का? नाही. हे नुसतं वरती आवरण आहे, म्हणून आपल्याला वाटतंय आपण छान आहे. परंतु जर उघडं पडलं, एखादी जखम झाली तर पाहावं वाटतं का? नाही पाहावं वाटत. इतकं घाणेरडं हे शरीर आहे. म्हणून या शरीराविषयीचा काय आहे? ममत्व भाव संपला पाहिजे. मग हा जो जीव आहे तो साधना करतोय, आणि या साधनेच्या द्वारे तो 8 गुणांनी सहित बनतो. 8 अंग प्राप्त होतात. 8 अंगाने भूषित सम्यक दृष्टी असतो. शोभायमान, सुंदर दिसतो कारण परिणाम सुंदर आहेत ना. त्यामुळं अंतरंगातून पाहायचं. यातून तर सांगितलं ना की निर्विचिकित्सा अंग प्रगट होतं. विचिकित्सा म्हणजे किळस.
ग्लानी, घाणेरडं वाटतंय म्हणतो ना आपण, तसं. आणि निर्विचिकित्सा याचा अर्थ किळस न करणं, ग्लानी न करणं याला निर्विचिकित्सा म्हणतात. मग हा जो आत्मा आहे हा स्वयं निर्विचिकित्सा स्वरूप आहे. आत्मा तर सुंदर आहे, आत्मा स्वच्छ आहे, आत्मा निर्मल आहे. या आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारची किंचित देखील घाण नाही, मलिनता नाही. इतका स्वच्छ सुंदर आपला आत्मा आहे. प्रभू आहे मी, विभू आहे मी, अनंत गुणांनी शोभिवंत आहे मी. मग अशा आत्मस्वभावाला जो जाणतो तो जाणतो वस्तुव्यवस्था. मग 6 द्रव्य जाणतोय आपण, प्रत्येक वस्तूचा स्वभाव जाणतोय आपण, की प्रत्येक वस्तू कशी आहे, उत्पाद व्ययाने सहित आहे. प्रत्येक वस्तू ध्रुव स्वभावाने शाश्वत राहणारी आहे. प्रत्येक वस्तू अनंत गुणांनी संपन्न आहे. मग वस्तूचं स्वरूप जर आपण समजतोय, त्याची पर्याय जी जीवामध्ये आणि पुद्गलामध्ये विभाव रूपाने पण होताना दिसते आणि स्वभाव रूपाने पण होताना दिसते. जर स्वभावरूप परिणती झाली तर तो शुद्ध म्हटला जातो, निर्मल म्हटला जातो. परंतु विभावरूप परिणती केली तर तो अशुद्धतेला प्राप्त होतो. म्हणून मला अशुद्धता सोडायची, आणि ही अशुद्धता सोडण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, आपण सावधान आहोत. मग ही जर शुद्धता आपण जाणतो आहोत तर विकल्पामध्ये आपण प्रत्येक वस्तूचं स्वरूप समजतो आणि कोणत्याही वस्तूची काय जी आम्ही कल्पना केलेली आहे की ही चांगली आहे आणि ही वाईट आहे, तर कोणतीही वस्तू वाईट नाहीये. कोणतीही वस्तू चांगलीच आहे, त्याच्या स्वभावाने व्यवस्थित आहे. आपण विनाकारण चुकीचे भाव करतो. म्हणून तर सांगितलं की जो स्वभावाला जाणतो त्याचं निर्विचिकित्सा अंग प्रगट होतं. आणि तो जीव कुठल्याही गोष्टीची घृणा करत नाही. इष्ट अनिष्ट भाव करताना विचार येतो की हे माझे भाव बरोबर आहेत का. आम्ही विनाकारण परद्रव्याकडे पाहतो आणि चांगले वाईट परिणाम करतो, पण प्रत्येक वस्तूचं परिणामन स्वाधीन आहे. म्हणून स्वतःमध्ये पाहायचंय, दुसऱ्यांकडे नाही. आणि त्यामुळं ग्लानी निर्माण होत नाही, किळस येत नाही. मुनिराज असतात ना, त्या मुनिराजांची तो मनोभावे सेवा करतो. कोण? सम्यक दृष्टी. कारण तो जाणतो हे रत्नत्रयधारी आहेत. त्यांचं अंतरंग स्वरूप पाहतो की अनंत गुणांची साधना करणारे हे मुनिराज आहेत, परमश्रेष्ठ जीव आहेत हे. तर त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यांची सेवा, त्यांचं वैयावृत्त करणं काय आहे, श्रावकाचं कर्तव्य आहे. तो पाहतो सम्यदृष्टीची मुनींकडे. कसं पाहतो? तर हा रत्नत्रयधारी जीव आहे, नाही का नाही. शरीर मलिन झालं तरी जीव मलिन होतो का? नाही. मुनिराज जंगलामध्ये राहतात आणि आंघोळ करतात का? नाहीत करत. मग आंघोळ नाही केली तर शरीरावर माती बसते, मळ बसतो, साठून राहतो, है की नाही. आणि काय करतायत? दात घासत नाहीत, कुठल्याही अवयवाची स्वच्छता करत नाहीत. म्हणजे त्याला स्वच्छ ठेवण्याचे विकल्प नाही, है ना.
आणि या कारणाने शरीर जरी मलिन आहे तरी आत्मस्वरूप शुद्ध आहे. ती आराधना पवित्र आहे त्यांची. म्हणून त्यांचं शरीर मलिन, कारण ते जाणतात की जर आंघोळ केली, जर ह्या शरीराला घासलं पुसलं तर अनेक जीवांची हिंसा होते, हे की नाही. आणि पराधीनता तर आहेच आहे. परंतु स्वतंत्र जीवन जगण्यासाठी काय प्रयत्नरत असणारे हे मुनिराज काय करतायत, सर्व प्रकारच्या आवश्यक क्रियांचं पालन करतात. केशलोच करतात, स्नान व्रत आहे त्यांचं, अदंत धोवन व्रत आहे. शरीराची त्यांना पर्वा नाही, त्यांना आहे पर्वा जीवाची. आणि त्यासाठी ते काय करतायत, आत्मसाधना करतात. मग एकाकडे लक्ष दिलं की दुसऱ्याकडे दुर्लक्ष आपोआपच होतं. मग आत्मस्वभावाकडे लक्ष दिलं की शरीराकडचे लक्ष आपोआपच हटते. मग त्याला व्यवस्थित ठेवण्याचे, त्याला काय आहे, न्हाऊ घालण्याचे, खाऊ घालण्याचे विकल्प आपोआपच नष्ट होतात, हे की नाही. फक्त आहाराची उदिरणा झाली तर आहाराला निघतात. विहार करावा वाटला तर विहार करतात, परंतु आत्मसाधना काय आहे त्यांचं ध्येय आहे. मग असे मुनिराज की ज्यांच्या शरीरावर मळ साठलेला आहे, दात धुतलेले नाहीत, है ना, केस व्यवस्थित केलेले नाहीत, असं कोणतंही शरीराची व्यवस्था नाहीये. आणि अशा मुनींना पाहून काय करतो, ज्याला वस्तुव्यवस्था माहित नाही, मुनींची श्रेष्ठता जो जाणत नाही, तो घृणा करू शकतो, कधी त्याला ग्लानी निर्माण होऊ शकते. परंतु सम्यक दृष्टीचं हे काय आहे, भूषण सांगितलं की तो जाणतो त्यांचं अंतरंग, त्यांचे पवित्र गुण पाहतो आणि त्यांच्या संबंधी प्रमोद भाव इतका उत्पन्न होतो की त्यांची पूजा अर्चा करतो, त्यांची सेवा करतो, त्यांचं वैयावृत्त करतो. सर्व गोष्टी, आहारदान तर प्रथम कर्तव्य आहे श्रावकाचं, ते करतो. आणि त्याबरोबर भाव आहेत सारखे की मी सुद्धा मुनिराज होणार, है ना. म्हणजे ही दृष्टी प्राप्त होणं आवश्यक आहे. आणि ही सम्यक दृष्टीला असते, है ना. त्याची दृष्टी सम्यक झालेली आहे. जो आत्मदर्शन करतो त्याची बाह्य दृष्टी सुद्धा व्यवस्थित होते, है की नाही. त्यामुळे मुनींची घृणा करत नाही. असं काय आहे, सगळे सम्यदृष्टी जीव असतात. एक काय आहे, उद्दायन राजा होता मग तो राजा अतिशय निर्मल परिणामी होता, चांगले परिणाम होते. आणि तो काय करायचा, सम्यदृष्टी होता त्यामुळे 8 अंगाने सहित होता. त्याचबरोबर त्याला कशाचीही किळस वाटत नव्हती. तो जाणत होता प्रत्येक वस्तूचं स्वरूप. मग तो म्हणतो काय मलिन, काय सुगंधन, काय दुर्गंध. गंधाला गंध म्हणून जाणायचं, स्पर्शाला स्पर्श म्हणून जाणायचं. हा चांगला, हा वाईट, हा विकल्प नको, अशी त्याची एक दृढ धारा होती. आणि ही चर्चा चाललेली होती स्वर्गामध्ये. मग एक देव होते, त्यांना वाटलं की आपण त्या उद्यान राजाची परीक्षा घ्यायची, चला. मग तो काय करतो, स्वर्गातून खाली उतरतो आणि एक वेश घेतो. कशाचा वेश घेतो, शुल्लक असा एक मुनींसारखा समान वेश घेतो. आणि वेश घेऊन इतका वेश असा की अगदी बारीक अशक्त मुनीचा वेश घेतो. आणि त्याचबरोबर काय आहे, सगळं शरीर काळकुट्ट, शरीर सगळं मलिन, अशा प्रकारचा. कारण देवांना विक्रिया असते ना विक्रियाच्या द्वारे रूप करू शकतात वेगवेगळं. आणि असं मलिन शरीर, सगळं दुर्गंधयुक्त शरीर, आणि असं काय आहे तयार केलं त्यांनी.
आणि तिथून राज्यामध्ये काय आहे आहारासाठी म्हणून आले. आल्यानंतर राजा काय करतो, रोज पडगाहन करूनच आहार देऊनच जेवत असायचा. पात्र मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक, पण पडगाहन रोजच्या रोज करायचा. तुम्ही करता का नाही पडगाहन? छान. मग त्याप्रमाणे तो पण करायचा. मग त्यांनी पाहिलं की एक मुनिराज येत आहेत आणि ते अतिशय कृश आहेत, अशक्त आहेत आणि खूप रोगी आहेत. मग अशा मुनींना काय आहे आपण आहार द्यायचा, त्याचे भाव तर खूप आहेत. त्याने पडगाहन करून घेतलं, त्यांना उच्च स्थानावर बसवलं, योग्य विधी सगळ्या केल्या, 9 भक्ती, आणि मग मुनिराज आहार घेऊ लागले. आता दिसायला तर छोटे होते, अशक्त होते, परंतु रोगी आहेत. आणि मग त्या राजाने सगळी औषधी वगैरे सगळं दिलं, चांगला आहार पण दिला. आणि त्यांनी सगळा आहार घेतला, म्हणजे इतका घेतला की जे सगळी आहार बनवलेला होता तो सगळ्याच्या सगळा घेतला. आणि घेतल्यानंतर सगळं खाऊन झालं, सगळा आहार झाला, आणि काय केलं माहितीये का? तुम्हाला माहितीये की उलटी केली. उलटी केल्यानंतर सगळं काय आहे, सगळीकडे ती दुर्गंधी पसरली. उलटी झाल्यावर दुर्गंध पसरतो ना, आणि ते तर विक्रियेने केलं होतं, खोटं खोटं होतं. परंतु तो उद्दायन राजा इतका काय आहे निर्विचिकित्सा अंगामध्ये प्रसिद्ध होता की त्याने काहीही किळस केली नाही. त्याने सर्व मुनींचं शरीर स्वच्छ केलं आणि सगळं तिथलं सगळं स्वच्छ केलं त्या सगळ्यांनी, त्या पती पत्नींनी सगळ्यांनी. आणि काय केलं माहितीये का? नंतर मुनींची क्षमा मागितली. म्हणाले, म्हणजे ते उलटी केली म्हणून त्यांची किळस केली नाही, घृणा केली नाही. ते म्हणाले की आमचं चुकलं. कोण म्हणालं? राजा. राजा राणी म्हणाले, आमचं चुकलं महाराज, आम्ही तुम्हाला चुकीचा आहार दिला, त्यामुळंच काय झालं, तुम्हाला उलटी झालेली आहे. इतकी सरलता, इतकी रुजुता त्याच्या ठिकाणी होती. आणि काय आहे, त्यांना क्षमा मागितली, प्रायश्चित्त मागितलं, आणि सगळं उलट मुनींचं स्वच्छ करून त्यांचं काय आहे वयावृत्त वगैरे करू लागले. त्यावेळेस त्या देवाला काय आहे वाटू लागलं की आपण किती चुकीचं केलं की ह्या इतका चांगला हा राजा आहे आणि त्याची परीक्षा घ्यायला निघालो. मग त्या देवाने काय केलं, आपलं रूप प्रगट केलं आणि प्रगट करून काय सांगितलं, मी तुझी परीक्षा घ्यायला आलो आहे. तर तू स्तुत्य आहेस, तू श्रेष्ठ आहे ह्या जगामध्ये, कारण तू सम्यक रूपी रत्नाला धारण केलेला आहे आणि या रत्नांबरोबर तू 8 अंगांनी प्रसिद्ध, म्हणजे काय आहे, शोभिवंत आहे, भूषित आहेस तू. तुझे हे गुण काय आहे, कौतुक करण्यायोग्य आहेत. आणि अशा प्रकारे त्याची खूप चांगल्या चांगल्या शब्दांनी, चांगल्या चांगल्या पद्धतीने त्यांनी स्तुती केली आणि तो देव निघून गेला. त्याने तो समजला धर्म काय असतो. तर तसं आपण काय आहे समजून घ्यायचंय, धर्म काय आहे. जसं दिसतंय बाह्यरूप तसं नसतं. अंतरंग परिणामांना समजून घेतलं पाहिजे. ज्या त्या लेवलमध्ये है ना, 4थ्या गुणस्थानातील जीव, 5म गुणस्थानवरती त्यागी जीव, म्हणजे जो प्रतिमाधारी वगैरे आहे, आणि जे मुनिराज आहेत तर त्यांची यथायोग्य सेवा केली पाहिजे, वयावृत्त केलं पाहिजे. आहारदान करणं शावकाचं कर्तव्य आहे. त्यांना अनुकूलता दिली पाहिजे. म्हणून काय आहे, कुणाला रोग झालेला आहे, कुणाला काही त्रास होतोय,
तर त्या रूपाने आपण औषधी दिली पाहिजे, सेवा केली पाहिजे, कारण वैयावृत्ताची गरज असते. म्हणून काय सांगितलं की आपण कसल्याही प्रकारची किळस करायची नाही. अंतरंग परिणाम, तो त्या जीवाची विशुद्धता जाणली तर आपोआपच त्याच्याविषयीचा प्रमोद भाव होतो, है की नाही. आणि असा झाला तर धर्मवृद्धी होते. धर्म यातून होतो. म्हणून ग्लानी करायची नाही. ग्लानी करायची कशाची? आमच्या विभाव भावांची. आपण काय करतो? विभाव भावांना पुष्ट करतो. राग, द्वेष, भाव हे सगळे काय हे सोडून देण्यायोग्य आहे. म्हणून ते सोडून दिले पाहिजेत आणि आपली आत्म आराधना आपण केली पाहिजे. म्हणून काय सांगितलं? निर्विचिकित्सा अंग सांगतं की काय आहे, तू तुझ्या विभाव भावांना सोडून दे आणि स्वभाव भाव पहा. काय आहे? आपला जो स्वभाव आहे तो त्रिकाली गुणवंत आहे आणि या गुणांना पाहिलं तर बाहेर काय होत नाही, कुणाची किळस केली जात नाही, है की नाही. म्हणून भरत, बाहुबली वगैरे होते का नाही मा? तर त्यांनी पण पूर्वभवांमध्ये काय केलेले आहे? मुनींचं आहारदान म्हणजे भाव केलेले, अनुमोदना केलेली, है की नाही. आणि त्यामुळं ते काय आहेत, भरत बाहुबली सारखे जीव झाले की ते मोक्षाला पण गेले. शरीर चांगलं मिळालं, बलवान मिळालं आणि साधना करून मोक्षाला पण गेले, है की नाही. परत आपण किती कथा ऐकतो मा, की काय आहे, मुनी आहेत त्यांना रोग झालेला होता, गलित कुष्ठरोग झालेला होता आणि मुलं आहेत, तरुण तरुण मुलं असतात, राजपुत्र असतो, मंत्रीपुत्र असतो आणि एक काय आहे वैद्यपुत्र असतो आणि अजून एक दोन जण असतात आणि ते सगळे काय आहे फिरायला जंगलामध्ये, जंगलाच्या बाजूने चाललेले असतात. मग फिरत फिरत जात असताना त्यांना एका झाडाखाली मुनिराज दिसले. त्या मुनिराजांना रोग झालेला होता. मग तो राजपुत्र, सगळेजण दर्शन करतात, खूप चांगले परिणाम आहेत त्यांचे. मग दर्शन केल्यानंतर तो राजपुत्र त्या वैद्यपुत्राला म्हणतो, अरे मुनींना काय झालंय पहा, त्यांची परीक्षा कर, त्यांचं निदान कर, त्या रोगाचं निदान कर, म्हणजे आपल्याला औषधी देता येईल. मग त्याने सांगितलं की यांना काय आहे, गलित कुष्ठरोग झालेला आहे. मग लगेच राजपुत्राने काय केलं, त्याला विचारलं कसं रोग दूर करायचा, त्याला काय औषधी हवी. मग त्याने काय सांगितलं, यासाठी रत्नकांबळ हवी, लक्षापाक तेल हवं आणि 52 गेरू चंदन हवं. काय सांगितलं, उत्कृष्ट उत्कृष्ट वस्तू. चंदन चांगलं पाहिजे, तेल पाहिजे, लक्षापाक आणि काय आहे कांबळ, रत्नकांबळ. सगळे पळत 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 काय आहेत नगरामध्ये गेले. कुठं मिळणार, सगळ्या व्यापारी वगैरे आहेत. एक काय आहे व्यापारी पुत्र पण होता. मग त्याला विचारलं, तो म्हणाला आमच्या काय आहेत शेठजींकडे हे आहे. मग सगळं राजपुत्र मंत्रीपुत्र सगळे पळत गेले. एक दोघं तिथं थांबले आणि बाकी जाऊन त्यांनी काय केलं, त्या शेठजींना म्हणाले की आम्हाला काय पाहिजे, ह्या 3 वस्तू पाहिजेत. मग लगेच काय आहे रत्नकांबळ तर राजपुत्राला राजमहालात मिळाले आणि त्याचबरोबर काय आहे ते चंदन, उत्कृष्ट चंदन आणि काय आहे लक्षापाक तेल. मग त्या शेठजी म्हणाले माझ्याकडे आहे, पण मग त्यांनी दिलं. मग ते म्हणाले मला हे सांगा, हे कशासाठी पाहिजे. हे तर अतिशय काय आहे
महाग असतं आणि दुर्लभ असतं. ह्या गोष्टी तुम्हाला कशासाठी पाहिजेत? मग ते म्हणाले की मुनींना काय झालेलं आहे? बरोबर तुम्ही छान ऐकलं. कुष्ठरोग झालेला आहे. मग त्यासाठी आम्ही काय करणार आहोत? याचा उपयोग करणार आहोत. असं म्हटल्यानंतर तो शेठजी म्हणाला की तुम्ही एवढे छोटी छोटी मुलं आहात, तरी तुमचे इतके चांगले भाव आहेत, मुनींची सेवा करता आहात, काय आहे तुमचं जीवन धन्य आहे. आणि त्यांना त्या मुलांबद्दल इतकं कौतुक वाटलं आणि त्या मुलांबरोबर ते शेठजी सगळे लोक गेले. आणि तिथं काय केलं? ते रत्नकांबळ खाली पसरलं. त्याच्या प्रकाशाने काय झालं? त्या शरीराला सगळ्या काय केलं? तेल चोळलं. तेल चोळल्यामुळं त्यातले सगळे काय आहे किडे होते, जीव होते, तर ते सगळे त्या रत्नाच्या प्रकाशाने त्या रत्नकांबळीवर पडले. आणि सगळं काय आहे, सगळे जीव निघून गेले, सगळे जंतू निघून गेले. आणि मग काय केलं त्यांनी? ते सगळं दूर करून आता ते सगळं बाहेर पडल्यामुळे शरीरामध्ये दाह निर्माण झाला. तर तो दूर करण्यासाठी त्यांनी लगेच ते चंदन, अतिशय उत्कृष्ट असं चंदन होतं, त्याचा लेप सगळा त्या शरीरावर दिला आणि मुनिराज रोगमुक्त झाले. त्या मुलांनी तेवढा पुरुषार्थ केला तर एका जीवाची साधना झाली. कारण त्यांचे भाव काय आहेत? या मुनिराजांची साधना चांगली व्हावी हे लक्ष असल्यामुळं काय झालं? आपोआपच त्यांच्या भावांना फळ मिळालं, यश मिळालं आणि मुनिराज निरोगी बनले, है की नाही? आणि त्यांनी ध्यान सोडलं आणि काय केलं? सगळ्या मुलांना आशीर्वाद दिला. आणि याचं फळ काय मिळालं? ते पुढे जाऊन भरत, बाहुबली वगैरे असे झाले. उगाच नाही श्रेष्ठ पद मिळत, है की नाही? त्यासाठी धर्माची गरज आहे. त्या भवात ते मोक्षाला गेले. म्हणून वैयावृत्त केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, आहारदान केलं पाहिजे, औषधदान. हे सगळे काय आहे? आहार म्हणजेच औषध असते. आणि शिवाय प्रकृतीनुसार योग्य आहार देणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे सांगितलं की किळस नाही करायची. ज्यावेळी ज्या गोष्टीची गरज आहे त्यासाठी काय आहे? समर्पण हवं, हे की नाही? देवशास्त्र गुरूंच्या ठिकाणी समर्पण आवश्यक असतं. आपलं तन मन धन धर्मासाठी समर्पित केलं पाहिजे, तरच त्याचा सदुपयोग आहे. नाहीतर काय आहे ते सोडूनच जायचंय. आपण काय घेऊन जातोय का? नाही. म्हणून याचा सगळा नाशच होणार आहे. शरीर पण नाशवंत आहे आणि काय आहे? धन पण नाशवंत आहे. कोणतीही वस्तू कायम राहणारी नाही. म्हणून आहे हे सर्व, तर त्याचा उपयोग, पुण्याचा उपयोग धर्म साधनेसाठी केला पाहिजे. म्हणून निर्विचिकित्सा अंग काय सांगतं आपल्याला? की बाहेर काही किळस करण्याची गरज नाही. प्रत्येक द्रव्य सुंदर आहे, मी सुंदर आहे, आणि ही सुंदरता पाहिली तर आपोआपच शुद्ध दृष्टी निर्माण होते आणि प्रत्येक द्रव्याकडे द्रव्य दृष्टीने पाहू लागतो. त्यामुळं आपोआपच काय आहे? बदलू शकते. पर्याय तीच राहत नाही. म्हणून कशाची घृणा करायची नाही. जे काही आहे त्यातून आपण चांगलं घ्यायचं, चांगले परिणाम करायचे आणि आत्मसाधना वाढवायची, दृढता वाढवायची. या पद्धतीने आपण जर साधना केली तर काय आहे? चांगलं होणार आहे. आपण मोक्ष मार्गस्थ होणार, मोक्षाला जाणार. म्हणून काय समजलं? सम्यक्त्व हे अनमोल रत्न आहे आणि याला आपण जपलं पाहिजे. त्यासाठी आपण ही साधना करत
आहोत. म्हणून आपण भाव करायचे. सगळ्यांची साधना चांगली हो. सगळ्या मुनिराजांचे, त्यागींचे, व्रतींचे आहार निरंतराय हो. सर्वांचे शरीर स्वास्थ्य निरोगी राहो. मी मोक्षाला जाणार, मी अरिहंत सिद्ध होणार, मी मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारी राहणार, दानास पात्र राहणार, मी माझ्या शुद्ध आत्म्याला विसरणार नाही. आतापर्यंत मी जे जे चुकीचे भाव केले ते सगळे माझे भाव मिथ्या होत. वर्तमानामध्ये, भविष्यामध्ये माझ्या साधनेला, सल्लेखनेला बाधा येण्यायोग्य, माझं स्मरण काय विस्मरण होण्यायोग्य काही भाव केले असतील ते सगळे माझे भाव मिथ्या होत. जैन धर्माची प्राप्ती हो. सदैव देवशास्त्र गुरूंचे सानिध्य लाभो, मिळो. बरोबर. सर्व जीवांची मी क्षमा मागते. सर्व जीव माझ्यावरती क्षमाभाव धारण करोत. माझे जे जे दोष आतापर्यंत घडले त्या सर्व दोषांबद्दल मी प्रायश्चित्त मागत आहे. या सर्व दोषांचे प्रायश्चित्त म्हणून मी दान करते. सर्व दोषांचं प्रायश्चित्त म्हणून, अंतराय कर्माचं प्रायश्चित्त म्हणून मी दान करते. सर्व दोषांचं द्या. सर्व दोषांचं प्रायश्चित्त म्हणून मी आज एक दिवस 5 फळं 5 धान्य घेणार. जेवढा परिग्रह आहे तेवढा सोडून म्हणजे मी या काय खोलीच्या बाहेर जोपर्यंत नेत नाही तोपर्यंत मला बाहेरच्या क्षेत्राचा त्याग, शरीराने जात नाही तोपर्यंत. सर्व दोषांचं प्रायश्चित्त म्हणून मी 9 वेळा ओम म्हणते. म्हणा ओम 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 ओम.